आर यू शुअर? पहा, मोजून पहा. पुन्हा पहा, पुन्हा. आर यू शुअर? लॉक किया जाए. 12-13. असंच कन्फ्युजन माझंही होतं एका प्रश्नाबाबत आणि तो दाखवतो मी तुम्हाला प्रश्न. कोणची 2 व्हीलर आहे? तर गाडी खूप फास्ट चालवायला पाहिजे नाही हो की नाही? माझा एक बाचा आहे विक्रम, 23 वर्षाचा आहे. त्याला त्याच्या वडिलांनी एक मोटर बाईक विकत घेऊन दिली. तो साधारण 90च्या स्पीडनी जातो. मी त्याला 2-3 वेळा हटकलं, अरे विक्रम हळू चालवत जा, हळू चालवत जा. चौथ्यांदा तो म्हणाला, मामा तुला माहिती आहे ना आपल्या बाजूला ते दातार काका राहतात. म्हटलं हो. ते कितीच्या स्पीडनी चालवतात? मी म्हटलं ते 40च्या वरती तर जातच नाही. म्हणाला माहिती आहे तुला, त्यांचा तर ॲक्सिडेंट झाला आणि ते तर स्वर्गवासी झाले. आता त्याला काय म्हणू मी, मागच्या 2 वर्षापासून 90च्या स्पीडनी चालवतो, अजूनपर्यंत एकही ॲक्सिडेंट नाही झाला. आता त्याला काय सांगू मी की जोराने चालव, हळू चालव, की तुला वाटतं तसं कर. सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे तो प्रश्न पण विचारतो असंच का. तर एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आरोग्यात आणि जीवनात आहे आणि ते म्हणजे प्रॉबॅबिलिटी, संभावनीयता. जर 100 2 व्हीलर्स मोटर बाईक्स नागपूरपासून नांदेडपर्यंत 90च्या स्पीडने येतील तर 13 ॲक्सिडेंट्स होतात. त्याच रोडवर 60च्या स्पीडनी 100 व्हेकल, बाकी सगळं रस्त्यावरचं सारखंच आहे. तर ॲक्सिडेंट्स होतात पण फक्त 4. म्हणजे काय होतं की आपण शक्यता कमी करतो. होणारच नाही याची गॅरंटी नाही. जे जे करतो आरोग्याबाबत किंवा लाईफमध्ये त्यांनी आपण सक्सेसची शक्यता वाढवतो, यशस्वी होण्याची शक्यता वाढवतो. अभ्यास केला तर यश मिळण्याची शक्यता जास्त आहे, खात्री नाही. नाहीतर लोक, मुलं काय करतात, रिझल्टच्या दिवशी मग तलाव शोधतात. अभ्यास केला असता शक्यता, माझ्या कंट्रोलमध्ये जे आहे ते मी जास्त करणार, त्याच्यावर सातत्याने प्रयत्न करणार. यश अपयश माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण प्रयत्न माझ्या कंट्रोलमध्ये आहे, त्याच्यावर मी पूर्णपणे कार्यरत राहील. प्रायव्हेट लाईफ मिळेल काही माहिती नाही, कोणालाच आपलं फ्युचर माहिती नाही. आलीस प्रयत्न सोडणार नाही, पण प्रयत्न सातत्याने करा. असाच आणखी एक प्रश्न माझ्या मनात नेहमी यायचा आणि तो म्हणजे तुझको क्या चाहिए जिंदगी, तुझको क्या चाहिए. 12वीत अभ्यास कर विकास, कारण काय तर मेडिकलला ॲडमिशन मिळाल्यावर आणखी अभ्यास कर, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन चांगल्या ह्याच्यात मिळालं पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएशन चांगल्या ह्याच्यात मिळाल्यावर आणखी अभ्यास कर, कारण फर्स्ट अटेम्प्ट आणि चांगले मार्क मिळाले तर जॉब चांगला लागेल, प्रायव्हेट प्रॅक्टिस चांगली चालेल. पण ते अभ्यास करताना जेव्हा लोक IPLच्या मॅचेस बघतात तेव्हा मी मनातल्या मनात चरपडतो आणि म्हणतो मलाच अभ्यास करावा लागतो, बाकी ते सगळे मस्त मॅचेस देखील पाहून राहिले, मस्त एन्जॉय करतात. मी हे सगळं कशासाठी करतो? नंतर पैसा मिळाला पाहिजे. पैसा मिळाला ते काय होईल, चांगलं वाटेल, बायको चांगली मिळण्याची शक्यता आहे. मग काय वाटेल, मला चांगलं वाटेल. म्हणजे जे जे मी करतो ते मला चांगलं वाटेल यासाठी करतो. म्हटलं नाही नाही,
मी पोराला शिकवतोय तिथे त्याच्याचसाठी करतो, पैसा खर्च ट्युशनला क्लासेसला पाठव त्याच्यासाठी करतो नाही. तो शिकला असता मला चांगलं वाटतं. म्हणजे जे जे मी काही करतो ते पुढे चांगलं वाटेल किंवा आज त्रास होणार नाही याच्यासाठी करतो किंवा चांगलं वाटेल याच्यासाठी करतो सगळं काही आपण जे जे करतो. पण मग ते करताना मात्र कुडकुड का करतो की मलाच हे करावं लागतं. त्यावेळेस ते चांगलं वाटत वाटत का नाही करत. ऑपरेशनचं जास्त असलं ते चिडचिड करतो नाही. मीच ठरवलेलं आहे ते मलाच चांगलं वाटतं. नंतर पैसा मिळाला किंवा लोकांनी म्हटलं इतके ऑपरेशन्स केले ते म्हणून तर मग ते चांगलं वाटतच का नाही करायचं. आणि त्यालाच काही लोक चांगलं वाटण्यालाच काही लोक म्हणतात आनंद. आणि आता असं झालं माझा मुलगा 10वीला आहे. तो एक दिवस आला आणि तो म्हणाला तुम्ही एवढे ऑपरेशन्स काय करता. मी म्हटलं मला पैसे मिळतात मग मला तुझ्या शिक्षणासाठी पैसे देता येतात आणि ऑपरेशन्स केल्यावर लोक म्हणतात तुम्ही खूप चांगले आहे त्याच्यामुळे मला चांगलं वाटतं. मला चांगलं वाटतं म्हणून मी हे काम करतो. तो म्हणाला पण मग बाबा माझे मित्र म्हणतात की सिगरेट पिल्यावरही चांगलं वाटतं, दारू पिल्यावरही चांगलं वाटतं, मग मी ते करू का. आता मी म्हटलं आपलं लॉजिक काही बरोबर काम नाही करत. आणि मी त्याला म्हटलं थांब मला बिलकुल वेळ नाही, मी संध्याकाळी बोलेल तुझ्याशी ह्या विषयावर. उत्तर नाही सापडलं तर तो आपली पळवाट छान असते. मग मी क्लिनिकला गेलो. क्लिनिक माझं वरती आहे एका मजल्यावर. तिथे माझा एक मित्र आला केळे. तो वरती चढला तर एकदम दम लागलेला होता त्याला. अरे त्याला म्हटलं तुम्ही एवढा हाततो काय. तू म्हणाला तुला तर माहीत आहे मी कॉलेज डेजपासून काय करतोय. तो म्हणाला तुम्ही म्हणाला तू चेन स्मोकर होता. त्याचाच तर प्रॉब्लेम आहे. आत्ता मी 7 दिवस भरती होतो हॉस्पिटलमध्ये COID-साठी आणि आता असं वाटतं की सुटली पाहिजे सिगरेटची सवय, पण खूप कठीण जात आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की मला चांगलं वाटणं आवश्यक आहे काम करताना आणि ती पद्धत पण मी आकारेन की चांगलं वाटत वाटत काम करण्याची. पण मला असं काम पाहिजे की जे मी सातत्याने करेल तरीही पुढे जाऊन ते दुःखाचं कारण राहणार नाही. आणि असं कारण कोणचं हे शोधायचं सुरू झालं. आणि त्याच्यात थोडा मोठ्यांचा पुष्कळ सहभाग झाला. महात्मा गांधींचं म्हणणं आहे सबसे गरीब एवं असहाय इंसान का चेहरा याद करो और याद करो कि हम जो कार्य करना चाहते हैं उसका इस इंसान को उपयोग होने वाला है या नाही. हे चांगलं वाटेल. पण प्रत्येकाचं चांगलं वाटणं वेगवेगळ्या कामात असू शकतं आणि ते सतत शोधणं हे आपलंच काम आहे. व्यक्तिगत काम आहे. दुसऱ्यावर लागता येणार नाही. तू करून घे मला काय चांगलं वाटतं ते पाहत नाही. ते तुम्हाला मदत करू शकतील पण आपल्याला लॉंग टर्म सातत्याने हे काम केल्यावर चांगलं वाटत राहील असं कोणचं काम आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि ते सातत्याने केलं तरीही त्रास होणार नाही पुढे. When a man has not found a cause to die, then he has not found a reason to live. आणि यालाच आपण म्हणतो फक्त आनंदी नाही, अर्थपूर्ण सोबत आनंदमय अर्थपूर्ण जीवन. बॉलिवूड यावर काय म्हणतं ते पाहूया. किसी की मुस्कुराहटों पे वो निशान, किसी का दर्द मिल बोले किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार. जीना इसी का नाम है. जीना इसी का नाम है. आणि माझ्या लक्षात आलं की मला सगळं समजलं. मग मी ऑपरेशन